माणसाला एक वाईट सवय आहे. तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो. कैचीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. नात्यात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगद कापून बाजूला सारता यायला हवं. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय हे लोकांच्या मनाचा विचार करून कधीच घेऊ नये, कारण आपली मेहनत कितीही असली तरीही लोक मात्र आपल्या नशिबाचाच हेवा करतात. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, फक्त आपलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. आजकाल फक्त विचारांनी श्रीमंत असून चालत नाही, जगण्यासाठी पैसा लागतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून जाऊ देण्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं, कारण आवडणारी कोणतीच गोष्ट माणूस सहजासहजी कधीच सोडत नाही. वेळीच नाही म्हणायला शिकायला हवं. बऱ्याचदा समोरचा दुखावेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करावा लागतो. काही गोष्टी वेळीच सोडून दिल्याचं चांगल्या असतात, पुढे येऊ घातलेल्या सुखांना आयुष्यात जागा करून देण्यासाठी. माणूस ओंजळभर देतोय की मुठभर याला महत्त्व नाहीये. त्याच्याजवळ त्याच्यापुरतंही नसताना तो एखादी गोष्ट देतोय याला महत्त्व आहे. चाकुरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून इतर गोष्टीही करून पाहाव्यात माणसाने. थोडाफार का होईना, काहीतरी वेगळं केल्याचा आनंद नक्कीच मिळतो. दरवेळी आपल्यातच काही कमी असेल असं नाही. कधीकधी समोरच्याच्या अपेक्षाही अवाजवी असू शकतात. कुठे जायचंय हे माहीत नसलं तरी पुढे जायचे प्रयत्न करत राहायला हवं, कारण तळ्यात साचलेलं पाणी तसंच राहतं. झरा छोटा असला तरीही स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो. परिस्थिती वाईट असली की माणूस नशीब दोष देऊन मोकळा होतो, पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही. आपण आपली तुलना कुणाशी करतोय यावर आपलं मानसिक समाधान अवलंबून असतं. चंद्राची तुलना चांदण्यांची केली तर तो उठून दिसतो. सूर्यासमोर तो नेहमीच झाकोळलेला असतो. गैरसमज हे बांडगुळासारखे असतात. वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळं जीवनरस शोषून घेतात. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला की मग लोक काय म्हणतील या प्रश्नाचा काहीच फरक पडत नाही आपल्याला, कारण सर्वश्रेष्ठ योद्धा असूनही श्रीकृष्णसुद्धा रणछोड दास म्हणून प्रसिद्ध आहे. आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील. तुटलेल्या जागेवरून बवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. कधीकधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला. योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही. स्वप्ने पहा, ती पूर्ण करा, कारण अशक्य असे काहीच नाही. प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. आजची मेहनत उद्याचं यश ठरवते. ध्येय आणि चिकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही जगात बदल घडवू शकता. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षणाचा वापर करा. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे नव्हे, तर प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करणे होय.